बाबा मला इथून लवकर घेऊन जा, मामी आजी मला खूप छळते. बाबाला पत्र लिहितोस, माझ्याबद्दल वाईट साईट लिहितोस. हा नाही नाही, आणि हे पत्र पाठवणार कसं तू? कितीही समजावलं तरी समजत नाही ना तुला. तुला आता अत्तलच घडवते, तुला तळघरात डांबूनच ठेवत्या. चल 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 चल, ये इकडे. तो बघ दरवाजा, बघितलास? ठेवू तिथे तुला? नको नको ना मामी आजी, मी पुन्हा असं काहीच करणार नाही. बाबांना काही नाही सांगणार. तू खोटारडा आहेस, माझा विश्वास नाही तुझ्यावर. नाही नाही मामी आजी, नको ना. मी तुला क्षमा करणार नाही. मी त्या तळघरात तुला कोंडून ठेवणार. नको ना मामी आजी, नको ना कोंडू तिथे मला. मग त्या अंधारात तू तळमळशील, भूक लागेल, तहान लागेल, तुला काही मिळणार नाही. बुवा येईल, तो पकडेल तुला. तेव्हा तुला कळेल मामी आजी किती चांगली होती ते. नको ना मामी आजी, मला तिथे नको ठेवूस ना. नको कसं, मी तुला तिथेच ठेवणार. ठेवू ना? जायचंय खाली? करू बंद तुला तिथे? नाही नको नको. नको कसं, ठेवणार मी तुला. आता कोण आलं? हे बघ, इथेच उभं राहायचं, हालायचं नाही. हल्लास ना तर तळघरात फेकून देणार मी तुला. हा, हालायचं नाही, उभा राहा असाच. कोण तुम्ही? आम्ही शुभमला भेटायला आलोय. म्हणजे शुभम टेडी बाबत जे काही वागतोय ते का वागतोय ते शोधायला आणि त्यावर उपाय शोधायला आलो. अरे पण तुम्ही कोण, कशाला आलाय आणि कुठून आलाय? आम्ही डॉक्टर अस्मिता मॅडमचे सहकारी आहोत. मॅडम नंतर येत आहेत. आम्हाला असं वाटतंय की शुभमचा प्रॉब्लेम हा मानसिक आहे. काही काय बोलताय तुम्ही? शुभमला तुम्ही खुळा ठरवताय? शहाणा आहे तो. आणि कुणी पाठवलं तुम्हाला? तुमच्या मॅडमला मी ओळखत नाही. एक मिनिट. प्रसादला ओळखता ना तुम्ही? मी त्याचा मुंबईतला मित्र आहे, त्यांनीच पाठवले मला. प्रसादने पाठवले? पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलास तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला.
केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?